तेच तेच काय बनवायचं, थोडं वेगळं बनवून बघू. चकल्या झाल्या, पापड्या झाल्या, आता आपण एकत्र करून बघू. आपली रेसिपी सगळ्यांपेक्षा वेगळी. काय नाव ठेवायचं या पापडांना? पण पापड एक नंबर दिसतात, एकदम छान फुलासारखी. पापडी आणि चकली दोन्ही खुसखुशीत झाली पाहिजे. चला तर बघूया रेसिपी. तर आधी चकलीसाठी आपण बटाटे उकडून घेऊ. बटाटे एकदम मऊ उकडतील याची काळजी घ्या. बटाटे उकडताय तोपर्यंत 1 कप साबुदाणा पापड्यांसाठी आपण 10 ते 15 मिनटं चांगला भाजून घेऊ. तो गार होतोय तोपर्यंत बघा इकडे बटाटे आपले उकडले आहेत. बटाटे चांगले मऊ शिजले. बटाटे आणि साबुदाणा आपल्याला पुरण चाळणीतून बारीक करून घ्यायचा आहे. त्यासाठी 1 कप साबुदाणा मी रात्री भिजत घातला होता 1 कप पाण्यात. बटाटे आणि साबुदाणा दोन्ही पुरणाच्या चाळणीतून बारीक करून घेतला. त्यामध्ये 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा मीठ, सर्व चांगलं एकत्र मळून घेतले. त्यानंतर थंड झालेला साबुदाणा मिक्सरमध्ये बारीक करून घेतला. तो एका वेगळ्या भांड्यात काढला. त्यानंतर थोडं साबुदाण्याचं पीठ घेऊन त्यात 1 कप पाणी घालून मिक्सरमध्ये फिरवून घेतलं. हाताने पेस्ट केली तर गुठळ्या होतात, म्हणून मिक्सरमध्येच फिरवून त्याची पेस्ट तयार करून घेतली. त्यात पुन्हा 2 कप पाणी घालून चांगली पेस्ट करून घेतलेली आहे. अर्धा चमचा मीठ घालून पापड्यांसाठी 10 ते 15 मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे. ते शिजतंय तोपर्यंत बटाटा आणि साबुदाण्याच्या पिठालाही वाफ देऊन घेतली. चकलीच्या सोऱ्यात भरून ठेवलं. साबुदाणा चांगला 10 ते 15 मिनटं शिजवून घेतल्यानंतर त्याच्या पळीपापड्या करून घेतल्या. सगळ्या पळीपापड्या झाल्यानंतर त्यावर सोऱ्याच्या साहाय्याने चकल्या तयार करून घेतल्या. सगळ्या चकल्या झाल्यानंतर हलक्या हाताने चकल्या पापड्यांवर प्रेस करून 2 दिवस उन्हात वाळवल्यानंतर झाल्या आपल्या डिझायनर पापड्या तयार. थँक्यू.